स्वातंत्र्य दिन अवघ्या 2 दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे। मात्र या कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यामधील विद्यार्थी अनवाणी पायाने सहभागी होणार का असा सवाल विचारला जातोय। शालेय सत्र सुरू होऊन 2 महिने उलटले, मात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून अद्याप मोफत बूट आणि दुसरा गणवेश मिळालेला नाहीये। विशेष म्हणजे मागील 2 वर्षांपासून विद्यार्थ्यांना बूट आणि 2 गणवेश देण्यात येत होते। यंदा मात्र केवळ घोषणा झाल्यानं पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे। स्वातंत्र्य दिनापूर्वी तरी विद्यार्थ्यांना बूट आणि गणवेश मिळणार का असा सवाल त्यामुळे उपस्थित केला जातोय। याचा ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभय भुते यांनी। शासनाकडून जे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व जुते दिले जातात। मात्र या वर्षी जी परिस्थिती आहे ती वेगळीच पाहायला मिळत आहे। या गरीब मुलांना अद्याप जे आहे जुते मिळालेले नाहीत आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बघू शकतो आहोत की जे काही विद्यार्थी आहेत सध्या अनवणी पायानेच या ठिकाणी शाळेत येतात, त्याच्यामुळे त्यांच्या पायाला इजा होते। आता अवघ्या काही 2 दिवसावरच आपला जे आहे राष्ट्रीय सण आहे, या सणाला जे विद्यार्थी आहेत एक व्यवस्थित चांगला ड्रेस घालून एका फॉर्मॅटमध्ये सर्व विद्यार्थी येतात। मात्र या वर्षीची परिस्थिती पाहता जी आहे ती वेगळी दिसत आहे। शासन काहीही घोषणा करत असला तरी पण जे ग्राउंड परिस्थिती आहे ही वेगळीच बघायला मिळत आहे। आता आपल्यासोबत काही विद्यार्थी आपण त्याच्यासोबत संवाद साधूयात। सांग बेटा, तुझं नाव काय आहे? सम्यक वसंत मेश्राम, तुझ्या शाळेचं नाव? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोमनाळा बुजुर्ग। तुला यावर्षी जे आहे गणवेश आणि जुत्ते जे आहेत ते मिळाले आहेत का? नाही, जे आहेत मग तू रोज जे शाळेत येतो चप्पल नेतो की काहीच घालून येत नाही? काहीच घालून येत नाही। मग आता तुझी शासनाकडून मागणी काय आहे? आम्हाला मोफत गणवेश आणि जुते ही मागणी आहे शासनाकडून। निश्चितच जे आहेत शालेय विद्यार्थी आहेत हे अनवणी पायाने शाळेत येत आहेत आणि विद्यार्थ्यांना जे आहे परिस्थिती गरीब असल्यामुळे पालकही जे आहेत घेऊन देऊ शकत नाही। जे काही सदन पालक असतील ते पालक घेऊन देतात, मात्र काही गरीब विद्यार्थी आहेत आणि ते शाळेत अनवणी पायाने येत आहेत। मागील 2 वर्ष जे आहे शासनाने विद्यार्थ्यांना जुते आणि मोजेही दिलेले होते, मात्र आता यावर्षी अद्याप 2 महिने लोटूनही ते दिलेले नाही आहेत। त्याच्यामुळे प्रशासनही जे आहे सध्या संभ्रमात आहे की यावर्षी जुते मोजे मिळणार की नाही आणि विद्यार्थ्यांनाही अपेक्षा होती की आपल्याला मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही जे आहे जुते मिळतील, मात्र यावर्षीही ते जुते मिळालेले नाही आहेत। त्याच्यामुळे जे आहे शासन ज्या निवड घोषणाबाजी करतोय काय असा एक प्रश्न आता पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे। अभय भुते, NDTV मराठी, भंडारा।